नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत महाराष्ट्र महिला व बाल विकास विभाग अंतर्गत सरळ सेवा पदभरती 2025 ची अजून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ संरक्षण अधिकारी गट क यांची ठिकाणी सरळ सेवेने रिक्त पदांची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 17 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर यासाठी मित्रांनो वेतन असणार आहेत 19,900 पासून ते 63,200 दरम्यान एक तुम्हाला पे स्केल असणार आहेत. बाकी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत महिला व बाल विकास यांच्या अंतर्गत सरळ सेवा पदभरती 2024 ची जाहिरात 25 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो ही पदभरतीसाठी महिला व बाल विकास विभागाकडे संरक्षण अधिकारी गट क सरळ सेवेने रिक्त पदांची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म जर बघितला तर 8/12/2024 पासून ते दुपारी 15 वाज म्हणजे 3 वाजल्यापासून ते 22/12/2025 रात्री 11:55 तुम्ही ठिकाणी अप्लाय करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो पदसंख्या, पात्रता आणि किती जागा असणार ते सुद्धा पाहणार आहोत. यासाठी संवर्ग असणारे संरक्षण अधिकारी गट क 7व्या वेतन आयोगानुसार श्रेणी असणार आहेत. S6 मध्ये 19,900 ते 63,200 पे स्केल असणार आहेत. एकूण 17 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी जमातीसाठी 1, जातीसाठी 1, जमाती 1, विज अ0, भज ब0, भज क 1, बजट 0, विमप्र 1, इमव 4, एसीबीसी 1, ईडब्ल्यूएस 1 आणि ओपन 7 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यासाठी सर्वसाधारणसाठी 11, महिला 3, खेळाडूसाठी 0, माजी सैनिकांसाठी 2, अंशकाल पदवीधर 1 अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ पदांमध्ये या ठिकाणी दिव्यांगासाठी 1 जागा राखीव असणार आहे. त्यासाठी मित्रांनो ऑनलाईन मित्रांनो 22/12/2025 पर्यंत तुमची या ठिकाणी शैक्षणिक पात्रता असणार आहे. त्यासाठी पदाचं नाव आहे संरक्षण अधिकारी गट क पद असणार आहेत. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. पेमेंट असणार आहेत S6 मध्ये या ठिकाणी 19,900 ते 63,200 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी वयोमर्यादा असणार आहेत 22/12/2025 रोजी ओपन वयोमर्यादा 18 ते 2.5 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. कास्ट मध्ये असणार तर 43 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप असणार आहे मित्रांनो संगणक प्रणालीद्वारे तुम्ही कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला परीक्षा मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये बहुपर्यायी स्वरूपात तुमची पदभरती असणार. त्यासाठी प्रत्येक प्रश्नास 2 गुण असणार आहेत, म्हणजे 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुणाची एक्झाम असणार आहेत. यामध्ये प्रत्येक विभाग 50 मार्काचा तुम्हाला ठिकाणी असणार आहे. त्यासाठी किमान 45% गुण प्राप्त करणे अनिवार्य असणार. त्याचबरोबर जे विद्यार्थी मेरिटमध्ये येणार आहेत त्याची मौखिक चाचणी नसणार आहेत, म्हणजे इंटरव्ह्यू नसणार आहेत. डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम मध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेस सुद्धा TCA द्वारे तुमच्या ठिकाणी हा फॉर्म असल्यामुळे जे डॉक्युमेंटेशन असते त्या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो संरक्षण अधिकारी गट ऑनलाईन परीक्षा असणार आहे 200 गुणाची, व्यवसाय चाचणी 1 गुणाची नसणार आहे. 200 गुण असणार आहेत, 120 मिनिटं वेळ तुम्हाला ठिकाणी असणार आहे, म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला ठिकाणी पेपर कव्हर करायचे. त्यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर मराठी असणार आहे, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी अशा स्वरूपात तुम्हाला ठिकाणी जो सिलेबस असणार आहे. परीक्षेचे शुल्क असणार आहेत. ओपन मध्ये जर असेल तर ओपनची 1,000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीय असेल तर मित्रांनो तुम्हाला 900 रुपये 10% सूट या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यासाठी नॉन रिफंडेबल तुम्हाला फी असणार आहेत. कोणत्याही स्वरूपात फी या ठिकाणी रिफंड केली जाणार नाही. त्यासाठी मित्रांनो परीक्षेमध्ये काही नियम व अटी सुद्धा आहेत. त्यामध्ये प्रस्तुत भरती या ठिकाणी उपरोक्त सगळ्यावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचे. ऑनलाईन अर्ज मित्रांनो तुम्हाला 22/12/2025 पर्यंत तुम्ही ठिकाणी अर्ज सुद्धा करायचा आहे. यामध्ये मित्रांनो जे आरक्षण असतं त्यामध्ये जे आरक्षण आहे त्याचा जर विचार केला तर मित्रांनो तुम्हाला समानता आरक्षण आहे, त्यामध्ये महिला आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण आहे, अंशकालीन पदवीधर आरक्षण आहे, दिव्यांग आरक्षण आहे, असे सगळे आरक्षण या ठिकाणी तुम्हाला शासकीय नियमानुसार या ठिकाणी असलेले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, तरी तुम्ही तर तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सरळ सेवा पदभरती 2025 ची एक जाहिरात. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच निवडणूक चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.